बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशियातील परिस्थितीवर राज्यसभेत बोलत आहेत। ते म्हणाले की पश्चिम आशियातील संकटामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे। आपल्या व्यापारी मार्गावर परिणाम होत आहे। गॅस आणि तेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे। पंतप्रधान म्हणाले की खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे। आपली जहाजं आणि भारतीय कर्मचारी होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये अडकले आहेत। भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून शांतता आणि संवादासाठीचा एकमुखी आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणं अत्यावश्यक आहे। पंतप्रधान म्हणाले की युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी पश्चिम आशियातील राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधला आहे। ते आखाती देशांशी बोलले आहेत। ते अमेरिका आणि इस्रायलच्या संपर्कात आहेत। ते म्हणाले आम्ही होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा केली आहे। व्यापारी जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य आहेत। हा प्रश्न सोडवण्यासाठी भारताने संवादाचा मार्ग सुचवला आहे। कोणाचाही जीव धोक्यात घालणं हे मानवतेच्या हिताचं नाही। पंतप्रधान म्हणाले मी राज्य सरकारांना आवाहन करू इच्छितो की गरीब आणि कामगारांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी सक्रिय पावलं उचलावीत। पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेचा लाभ अविरतपणे मिळत राहील यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था करावी। अशा काळात काळाबाजार करणारे आणि साठेबाज सक्रिय होतात। जिथे कुठे तक्रारी प्राप्त होतील तिथे कारवाई केली पाहिजे। हे राज्याचं प्राधान्य असलं पाहिजे। ते म्हणाले की राज्यांना विनंती आहे की संकट कितीही मोठं असलं तरी भारताची जलद वाढ कायम राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आपल्याला जलद सुधारणा करत राहावं लागेल। कोरोना संकटात केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाच्या माध्यमातून कोविड व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना सादर केला होता। भविष्यातही आपल्याला त्याच भावनेने काम करावं लागेल। राज्य आणि केंद्राच्या प्रयत्नांनी देश या संकटाचा सामना करू शकेल। हे संकट वेगळ्या प्रकारचं आहे। उपाययोजनाही वेगळ्या असतील। आपल्याला संयम, आत्मसंयम आणि शांत मनाने याचा सामना करावा लागेल। या युद्धासंदर्भातील परिस्थिती प्रत्येक क्षणी बदलत आहे। त्यामुळे मला देशवासियांना सांगायचं आहे की त्यांनी प्रत्येक आव्हानासाठी तयार राहिलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली त्या सर्वांचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्या इमारतीमध्येच आहे। त्यामुळे छाती आपटून हे काय करणार? मुळात जी लोक लोकशाहीचा खून झाला असे म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनाने रंगलेले आहेत, असे उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे। संजय राऊत म्हणाले की काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर 1-2 गटाचे काही मंत्री आणि आमदार उभे राहत लोकशाहीचा खून झाला ओरडत होते। त्यांच्यामधील काही मंत्री जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते की स्वाभिमान हिंदुत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला आणि काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर यांची मांजरं झाली होती। संजय राऊत म्हणाले की सरकारमधील मंत्र्यांची ही अवस्था का झाली आहे? त्यांना भाजपच्या मंत्र्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावर बेदम चोपले आहे। कुठे गेला तुमच्यातील शिवसैनिक? कुठे गेला तो बाळासाहेबांनी घडवलेला मर्द मावळा? मार खाल्ला तुम्ही तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून आणि आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर म्याव करताय। शेवटी जे कर्म तुम्ही केले त्याचे हे फळ आहे, असे राऊतांनी म्हटले आहे। संजय राऊत म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाही होऊच शकत नाही। ज्या पद्धतीने पोलिसांनी तिकडच्या पालकमंत्र्यांना चोप दिला तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, पाय मोडला। सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची भूमी आहे। यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर ही मोठी नावे आहेत। जिथे साहित्य, कविता निर्माण झाल्या त्या साताऱ्याची काय तऱ्हा झाली आहे अशीच तऱ्हा महाराष्ट्राची झाली आहे। भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधिमंडळातील कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले। त्यांनी या अधिकाऱ्यांना भोंदू अशोक खराची उपमा दिली। मंत्रालयात अशोक खराचे जादूचं पाणी देणारे काही अधिकारी आहेत। त्यांचं जादूचं पाणी लोकशाहीवर भारी होऊ देऊ नका, अन्यथा आत्म्याविना शरीर, इंजिनाविना गाडी आणि पेट्रोलविना स्कूटर अशी आमची अवस्था होईल, असंही ते म्हणाले। आज विधानसभेत आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी आपल्या समितीचा पहिला अहवाल सादर केला। यावेळी त्यांनी अधिकारी वर्गाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली।
सुधीर मुनगंटीवार यांनी नेमका हाच धागा पकडत अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वात संसदीय कामकाज धारदार व्हावं, प्रभावी व्हावं यासाठी आम्ही सर्वजण सूचना देतो. अध्यक्षही निर्देश देतात. शेवटी तुम्ही आम्ही आज आहोत, उद्या असणार नाही, पण शेवटी हा देश आणि ही विधानसभा ही लोकशाही राहिली पाहिजे. ते रवी राणा स्वतः आश्वासन समितीचे अध्यक्ष आहेत. ते आश्वासन समितीचा अहवाल मांडत असताना त्यांची हतबलता ऐकताना कसं तरीच वाटत होतं. अधिकारी समितीकडे येत नाहीत म्हणजे मंत्रालयातही जादूचं पाणी देणारे अशोक खरात नामक काही अधिकारी दिसत आहेत. अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे हे मी स्वतः अनुभवलं आहे. इथे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने आश्वासन देतात आणि अधिकारी त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर, मग ते चित्रपटात गाणं आहे ना तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोतल, अरे बाबा बॉटल नाचत नाही, नशेने माणूस नाचतो, एवढं समजण्याची अंधबुद्धी असेल तर काय म्हणावं. मी अनुभवलं आहे की गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र होणार हे स्वतः मंत्री महोदय म्हणाले, पण फाईल अधिकाऱ्यांकडे गेली की ते वेगळेच लिहितात. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. मतदारांना मतदान करू दिले नाही. ही सर्व प्रक्रिया हायजॅक करण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. हे काही त्यांनी मनाने केलेले नाही, त्यांना कुणीतरी सांगितलेले असेल. भाजपचे असे राजकारण करणे योग्य नाही, कारण शिवसेना त्यांचा मित्रपक्ष आहे, पण त्यांच्याकडे शत्रूऐवजी मित्रांनाच संपवण्याचे काम सुरू आहे असे दिसून येत आहे, असे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की आम्ही करू तो कायदा अशा पद्धतीने राजकारण सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वच निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला वॉर्ड रचना, निवडणूक प्रक्रिया यातून दिसून आल्या आहेत. कुठला अधिकारी कुठली निवडणूक घेणार हे ठरवत लोकशाही संपवण्याचे काम भाजपने निवडणुकीच्या माध्यमातून केले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल आदेश दिला होता की जो चुकला त्याला घरी बसवले पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. चूक नसेल तर पुन्हा घेता येईल, पण अर्धा तासात तो निर्णय राम शिंदेंनी बदलला. एकनाथ शिंदेंनी सांगूनही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हतबलता येण्याचे काम झाले आहे. ही गोष्ट निंदनीय आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की या पद्धतीचे राजकारण करायचे असेल तर निवडणूक घेताच कशाला? काय करायचे ते तुम्हीच ठरवा. हुकुमशाहीकडे जाणाऱ्या राज्याला, देशाला कोण वाचवणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे. हा देश लोकशाही मानणार आहे. देशामध्ये गल्लोगल्ली विरोधकांना ठेचण्याचे काम सुरू आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. या सर्व प्रकाराला तेच जबाबदार आहेत. त्यांनी पहिले कारवाई करायला हवी, मग चौकशी केली पाहिजे. हे सर्व झाले त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठकही बोलावली. त्यामुळे चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वाढली आहे. रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातशी जवळचे संबंध असल्यामुळे चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात अशोक खरात प्रकरणावर निवेदन करणार आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचं कारण आणि तपशील अद्याप बाहेर आलेला नाही, पण या बैठकीत अशोक खरात प्रकरणावर चर्चा झाल्याचा दावा केला जातोय. उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची बैठक घेतली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या होणाऱ्या बदनामीवर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांनी या बैठकीनंतर लगेचच या प्रकरणी कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं सूचक विधान केलं होतं. तेव्हापासूनच चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली जाईल अशी चर्चा रंगली होती. मवियामध्ये 3 पक्षाचे 3 दिशेला तोंड आहेत. उभाटामध्ये एक उद्धव ठाकरेंचा गट आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांचा एक गट आहे. ज्यांना पुस्तक प्रकाशनासाठी ठाकरेंना बोलवता येत नाही त्यांनी महायुतीवर बोलूच नये.
उभाटा गटातील गटबाजीवर राऊतांनी लक्ष द्यावे. त्यांना त्यांची खासदारकी वाचवता येणार नाही, कारण त्यांच्या पक्षात उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत सामना सुरू झाला आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचे सरकार 11 कोटी जनतेच्या पाठिंब्याचे सरकार आहे. त्यांना सरकार वाचवण्यासाठी कुणाला पाठीशी घालण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार वाचवण्यासाठी किती गुन्हेगारांनी पाठीशी घातले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट बहुमत असलेले सरकार चालवत आहे. हे देवाभाऊंचे सरकार सर्वांना न्याय देईल. नवनाथ बन म्हणाले की नाशिकमधील खरात नावाच्या भोंदूबाबावर सरकारने कारवाई केली. पोलिसांनी त्यांची चौकशी करत त्याला बेड्या देखील ठोकल्या आहेत. तरी देखील जनाब संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे. ते रोज नको ते प्रश्न विचारत आहेत. मला राऊतांना एवढेच सांगायचे आहे की भोंदू खरातला सोडले जाणार नाही. त्यांच्यासोबत असतील त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. पण फक्त सोबत फोटो आले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, ही मागणी कोणत्या पोटदुखीतून करत आहेत? हा न्याय द्यायचा तर मिलिंद नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. पाणी देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर सुद्धा गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल बन यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा आणि पोलिसांचा काहीही संबंध नाही. पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती त्यांची ही ताकद आहे. त्या शक्तीने पोलिसांना हे करायला लावलं. पोलीस स्वतःहून असं काही करणार नाही, मला विश्वास आहे, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हटले आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी मुख्यमंत्र्यांना याविषयी पत्र लिहिणार आहे. कालही मी भाजपच्या अनेक वरिष्ठ लोकांशी चर्चा केली आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. ही गोष्ट अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. या पक्षामध्ये याबद्दल काय चर्चा झाली हे मला माहीत नाही, पण हा काही मोठा छोटा भाऊ असा विषय नाही. हा लोकशाहीचा विषय आहे. लोकशाहीत अशी गुंडगिरी होणार असेल तर त्याविरोधात ताकदीने लढण्याची गरज आहे. आज साताऱ्यात झालं, उद्या 10 ठिकाणी होईल. सुप्रिया सुळे म्हणाल्या की साताऱ्यात जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. मला धक्का बसला. हा यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे. चव्हाणांनी मंगल कलश आणला, तो काय हा दिवस पाहण्यासाठी का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. माझा विश्वासच बसू शकत नाही की कॅबिनेट मंत्र्यांना मतदान करण्यासाठी धक्काबुक्की होऊ शकते. सुप्रिया सुळे म्हणाल्या की शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मी काल मकरंद आबा यांना फोन करत हे काय सुरू आहे, कसं सहन करायचं असं म्हटलं आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अजित पवार गटातील मकरंद आबा आणि शिवसेनेचे सर्व आमदार उभे होते. ते सर्व लढण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व दुर्दैवी आणि सशक्त लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कुणाच्या मर्जीने चालणार नाही. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच देश चालणार आहे. अशोक खरात प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. जनतेसमोर सत्य आले पाहिजे. तर भोंदूबाबावर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर आम्ही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील NDAमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये काम करत आहोत. एका जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवेळी जर मंत्र्यांना धक्काबुक्की होत असेल तर ती योग्य नाही. आम्हाला राज्य NDA म्हणून चालवायचे आहे. चर्चेतून हे सर्व संपू शकते. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेविषयी काल सभागृहात चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री आज सविस्तर बोलणार आहेत. मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांनी काय झाले हे सविस्तर सांगितले आहे. सुनील तटकरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी गाडीचा दरवाजा लागून माझ्या बोटाला दुखापत झाली होती. त्याचा अर्थ लोक कुठेही लावणार असतील तर काय बोलणार. अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी होणार असे सांगितले आहे. SIT स्थापन केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या प्रकरणी सखोल तपासणी करावी आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची भूमिका आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर आम्ही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहोत. खरातवर कठोर कारवाई करण्यात यावी. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.